What a look, baby. What a look. Top to bottom. ये का माझं बबडू ते शिवम्या कसं दिसतोय मी ते सांग. So guys, so today we are going to फुकट जेवण अवॉइडिंग अंडा करी. कुठल्या रेस्टॉरंट तरी चाललोय. जाण्यामानचा मेन उद्देश अंडा करी अवॉइड करायचा. आज बुधवार असतो. बुधवारी आमच्या मेस मध्ये असते अंडा करी. त्याच्याबरोबर असते म्हणजे व्हेज मध्ये असते तुम्हाला शेवभाजी आणि नॉन व्हेज मध्ये असते अंडा करी. अंडा करी मध्ये तुम्हाला एकच अंडा मिळणार. शेवभाजी मध्ये तुम्हाला अंडा करीच्या रस्त्यात शेव टाकून मिळणार. म्हणून आम्ही आज मन मारून कुठे चाललेलो आहे शिवमाशेत. काय माहिती कुठे चाललंय मी तुमच्यासोबत यायला. Finally we have got the bike and we are heading towards the hotel. पाटील काय म्हणणं या मोमेंट विषयी आपलं? बेस्ट आपलं जे आजचं घाण जेवण आहे ते टाळण्यासाठी काय 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 करावं लागते बरोबर. आयुष्यभर लक्ष राहील आपल्याला. आजचा दिवस नोट केला पाहिजे. गाडी आलेली आहे गाईज गाडी आलेली आहे. पास झाली ना ॲव्हरेज देते ना. पण दिसत नसेल आम्ही पण आम्ही पोहोचलेलो आहे आणि चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण आहे आम्हाला. म्हणजे इकडं जायचं कुठं जायचं ते बी माहीत नाही. तर गाईज आम्ही आलेलो आहे. एक काका आहे तिथं आमच्याकडे पिताना बघतात आणि आम्ही आल्याला सुरुवात केलेली आहे काय ना काय. लेटेस्टी आहे म्हणजे जे काय आहे लेटेस्टी आहे. हे प्यायचं आहे काय भेटतंय का म्हणतोय बाटलीभर घे भरून. लय भारी विषय हा. साला कसं वाटेल ते चाल्या तू भर चाल्या एवढे सोफिस्टिकेटेड नातेवाईक ना मी जन्मात नाही बघितलं. एक काकू ही जी आहे ना साडी घातलेली लंडनला राहता. मग बरोबर आहे सोफिस्टिकेटेडपणा असणार. हो फ्रान्स मध्ये MS केलंय पण तुमच्या इथं पण 10-12 झाले नाही का? एक्सेप्शन तयार कर. मला आता कळलं हा पोरगा एवढा अभ्यास करतो. बाई कर त्या घरचे तुझा जीव घेतात डायरेक्ट. 38 म्हणजे शिवाय तुझंही पोट भरेल माझंही पोट भरेल. मला तू आपण एक जेवणाचं काउंटर काय हा काय गाईज आम्ही आणलेलं गिफ्ट सुद्धा गेलेलं आहे. आम्ही नाही ते त्यांनी पैसे भरले. आता आपलं म्हणणं बाबा इथं काय आपलं म्हणण्यासारखं. आणि गती काय आम्हाला सोडून दुसरीकडेच गेलेला आहे. त्यामुळे सगळे आमच्याकडं हे केटरिंगचे आहेत का. इथं ग्रीट कसलं भारी करतात ना. गती कसा आहेस बरा आहेस ना. अरे आपल्या घरी पण होतं पण आपण तेवढ्या लायकीचे नाही आहोत. अबे नाही आमच्याकडे जागाचं म्हणतात. बघा काय पोरं झाली आता विसरले. ओ मी तर कुणालाच ओळखत नाही. असं होतं डायरेक्ट. अबे ते काय फेकून देतात केक मधलं आम्हाला ना थोडं. अबे ही गुचीची बॅग आहे. हे ती मध्ये दिसते का रेनबो मध्ये ती गुचीची बॅग आहे दादा. होय का? अरे ते टायटन दिसते का तुला? मला माहित नाही रे. मी एवढ्या अमेरित नाही. मी पुमापर्यंत आलो आता. पुमा आणि नायकी अजून पुढं जायचं आहे हळूहळू. आणि मला वाटतंय कोची कधी जाईन जर आमिर कापाची मुलगी फसली तर. हे काय आम्हाला मंचुरियन मागव ना. मंचुरियन भारी. मला माझ्या अंडा करीची आठवण यायला लागली. मला माझ्या अंडा काका अंडा करी जाऊ तू. शेवभाजी तो लिमिटेड कांदा तो एवढीसा लिंबू. मला नाही दिसत चष्मा काढला.
काय करू? डोकं घाल. नाव काय? नको ना. मार 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 मारायचं मार 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 नाही आधीच मार 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 अरे बस आण. बस. नको डोक्यात. डॉक्टर डॉक्टर अरे पेपर आत्ताच एक केले. नंबर भाव तेच मला नंतर ना आता विहान बाय. पूर्ण आम्ही आता सूपवर आहोत. मला थोडंच द्या. ऐका ना, हे मेन कोर्स कधी चालू होते? चालू हो गया क्या? तर गाइस द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हियर. वी फायनली गेट द चान्स टू गेट अ डिनर. चला तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला. मला वाटतं 2 टाक, अजून 2 टाक. अरे नाद 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 नाद. चुकून पडले सॉरी. गाईज जेवण दाबू नये. बघायचं का तुम्हाला? फुगे घ्या ना, फुगे घ्या ना, फुगे घे. शुमे फुगे घ्या आपल्याला. शुमे मी फुगे घेतले. शुमे थांब ना आता. तेच आम्ही आमची पार्टी संपवून रात्रीची किती वाजले तरी माहिती 11:30 वाजता ट्रिपल शीट. तर रात्री जर पेट्रोल संपलं, आम्ही शहीद बीत दिसलो कुठं? हे बघा, हे 3 जण आहेत. हे गेली गाडी. हे 3 जण आहेत. तर आम्ही कुठं शहीद होऊन दिसलो तर आम्हाला उचलण्यास नक्की यावे. गाइज वी हॅव फायनली रीच्ड विथ आवर फुगाज. शिमे डार्लिंग थँक्यू. तुमच्यामुळे आजची ट्रिप चांगली सुखसमाधानाने झाली. गाईज इकडे एक मिनटं, काहीतरी अनुभव शेअर करा आजच्या दिवसभराचा. मजा आली. मजा आली. येस शिम्या काहीतरी एक्सपिरियन्स बहुत ही घटिया एक्सपिरियन्स. हा. परत प्रशांत सोबत जात नसतो. अच्छा होतं तर मला फोटो काढ. तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथं संपला आणि पाटीलला मारायचा कार्यक्रम एक 5 मिनिटात दिसेल, सुरुवात दिसतो तुम्हाला. सो दिस वॉज इट. दिस वॉज द ब्लॉग. प्रत्येक पाटीलची फॅमिली, त्याच्या घरचे, त्याचे सगळे रिलेटिव्ह, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आय होप यू गाईज आर नॉट वॉचिंग बट आय एम शुअर यू विल वॉच समडे. वी रिअली एन्जॉयड दॅट टाइम. आणि मी हे ब्लॉगमध्येही बोललो होतो पण ती क्लिप नाही आहे की थँक्यू सो मच फॉर शोईंग अस व्हॉट अ फॅमिली कॅन बी ऑर व्हॉट फॅमिली शुड बी. कारण आपण आता सोसायटीमध्ये बघतो काय प्रकारच्या फॅमिलीज अँड वेन आय वॉच यू गाईज हॅव्हिंग ऑल द फन टुगेदर अँड ऑल द रिलेटिव्ह आय वॉज लाईक की हा यार हे असतं प्रिव्हिलेज आणि हे असतं मोठं कुटुंब. हे असतं मोठं घर. कारण तिथं प्रत्येकजण प्रत्येकाला बांधून होता. प्रत्येकजण त्याच्या लाईफमध्ये काही ना काही बेटर करतोय आणि स्टील तुम्ही सगळेजण एकत्र आहात हे बघून खूप जास्त आनंद झाला. ऑफकोर्स मी नजर नाही लावत आहे. आय वॉज रिअली जेलस ऑफ यू गाईज. सो कुडोज टू यू गाईज. अँड सॉरी आम्ही ब्लॉगमध्ये काही चुकीचं बोललं असेल किंवा तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल. ऐक ना, जेव्हा आपल्याला म्हटलं पण नाही